ओके. हां, ती सूज त्याच्यासाठी तासन तास उभं नाही राहायचं, कळलं ना? ठीक आहे, खुश आहेत एकदम. बस बस बस. ताई, नाव काय तुमचं? माझं नाव वंदना सूर्यकांत लोंढे. बरं, कुठून आलात तुम्ही? मी आता हरिनिवासवरून आले, ठाण्यातूनच ना? ठाण्यातून. हो. बरं, तुम्हाला काय काय त्रास होता ते मला सांगा, हां आणि काय कंडिशन होती तुमची हां. ते मला सांगायचं. मी एकदम ठणठणीत होती चांगली. हां 4 मेला मला संध्याकाळी हां 7:30 वाजता हां जे पाय दुखायला लागला हां तो एकदमच दुखायला लागला. म्हणजे मी एकदम गडबड लोळत होती. हां. पाय टच पण नव्हता करवत हां इथे. हां हां. म्हणजे जमिनीला. जमिनीला म्हण, बिछाण्याला म्हण, कुठेच हं. खूप गडबड. आणि तसंच मला मग हॉस्पिटलमध्ये नेलं. हां हॉस्पिटलमध्ये नेलं, मग तिथे MRI काढला. हां मग तेव्हा कळलं की पायाची नस दाबले, उजव्या पायाची नस दाबले, हां हां हां. आणि 4थ्या आणि 5व्या मणक्याची गादी सरकली. दबलेली. हां. हां. मग मला पेन किलर ते दिलं तरी मला काही फरक नव्हता. हं, हं, हं. तसंच 15 दिवस मी Admit 2-2 होता. दिवसांनी हां. ॲडमिट पण होते, आणि पेन किलर देऊन देऊन काहीच फायदा होत नव्हता. हं, हं, हं. मग माझ्या दिरांनी तुमचं नाव सुचवलं, हं. डॉक्टर रवी शिंदे यांच्याकडे जाऊन बघूया. हां हां मग तेव्हा तुम्ही बाहेरगावी गेलेलात, हां. बरोबर. आणि त्याच्यानंतर तुम्ही अचानक हं. शनिवारी आलात आणि मला रविवारी तुम्ही बोलवलं. हं, हं, हं. हां. मग माझ्यासाठी तुम्ही क्लिनिक हं. ओपन केलं. नंतर मग तुम्ही मला ती ट्रीटमेंट दिली. हं, हं, हं. त्याच्यानंतर मला थोडंसं बरं वाटलं. मग असेच माझ्या किती 4 सेटिंग झाल्या. हं, हं. 4 सेटिंग झाल्याच्या नंतर मी बसायला लागली, थोडं थोडं चालायला लागली. हं, हं. नाहीतर मी बिछाण्याला खेळूनच होती. हो हो हो. जेवण पण माझं बिछाण्यावर झोपूनच होतं. म्हणजे सगळं काय बिछाण्यावर. म्हणजे मला हं. उजव्या साईडला झोपता पण नव्हता येत, Yes, अशी yes, माझी yes. कंडिशन झाली होती. बरोबर 1 महिना. हां हां. मला अक्षरशः म्हणजे माझं जीवनच नकोसं झालेलं. हं, हं. पण डॉक्टर रवी शिंदे देवासारखे मला भेटले, आणि त्यांनी मला हं. बरं केलं. डॉक्टरांनी तर ऑपरेशन सांगितलेलं, हं, हं. पण माझं BP आणि हं. डायबिटीस यामुळे माझं का ऑपरेशन होऊ शकलं नाही. जाऊ दे, आता ऑपरेशन टळलं ना. मोठी गोष्ट हां. आहे. आणि खुश आहे डॉक्टरांनी एकदम? डॉक्टरांनी मला नवीन जीवनदान दिलं. जरा चालून दाखवा आता मला. हां, हो. चालेल. या तिकडनं चालेल. ओके. म्हणजे माझा पाय जमिनीलाच टेकवत नव्हता. टेकत नव्हता. हां. ती कशी नस दबल्यामुळे पायामध्ये हो. सायटिका ना, हो. त्यामुळे तुम्हाला ते उठायला त्रास आणि बसायला त्रास होतो. मान फिरवा, इकडे फिरवा. बिलकुल एकदम. इथे जरासं आहे ना, हां, थोडं थोडं रिलॅक्स. त्याचा पण करतो, एकदम टाईट झालं. दुखते ना ते नस. बिलकुल. बस. बिलकुल. ठीक आहे. ठीक आहे, सरळ झोपा. बिलकुल एकदम नॉर्मल. बस, रिलॅक्स. बस, लूज. बस. श्वास घ्या, सोडा, रिलॅक्स. बस, घ्या श्वास, सोडा, रिलॅक्स. श्वास घ्या, सोडा, रिलॅक्स. कळलं? बस, घ्या श्वास, सोडा, सोडा. बस, सरळ झोपा आता पुन्हा. हा पाय सरळ ठेवा, बिलकुल एकदम रिलॅक्स. बस, श्वास घ्या मोठा, सोडा, रिलॅक्स. बिलकुल. बस 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 बस, फक्त असं सरळ पाहिजे. श्वास घ्या, सोडा, नॉर्मल एकदम एकदम. बस, लूज सोडायचं. बस, सोडा. किती स्टिप झालं बघितलं?
मग हो, ते बसताना पण व्यवस्थित बसा, कारण नाही फूड ड्रॉप होत चालले ना. लूज सोडा, लूज. बस, रिलॅक्स. बस बस, थोडं रिलॅक्स. हे असं हलवा बरं पाय, असं मुवमेंट करा. हां बस, करा शबास, करा. जाम झाले. सूज आली ना तरच होतं, जर नॉर्मल झालं ना मग काय होतं? पाय व्यवस्थित होतं माझं. श्वास सोडा. बस. लूज. बस. लूज सोडा. बस. ओके. बस. बस. समोर बघ. शिफ्टिंग चालू होतं ना आमचं, आता व्यवस्थित झालं. तुम्हाला बोलवले ना. हा मला फोन केला बरोबर. मी त्यावेळेला मी हैदराबादला होतो. या कधीतरी वेळ काढून. नाही, नक्की. बस. हातामुळे सगळं सोडायचे ना, मग झोपा माझ्या पायात. बस. ओके. बॉडी सोडायची ना, हातात फ्री सोडा. ठीक आहे. ओके. ओके, फक्त ते सुजेमुळे जरासं. ते सूज त्याच्यासाठी तासन तास उभं नाही राहायचं, कळलं ना. आणि मी सांगितलं तसं बसायचं. आणि डाईट रात्री परत सांगतो, भूक नसेल तर जेवायचं नाही जेवत अजिबात नाही. ते खाणं म्हणजे आपल्याला बाधक आहे. ते काय करतं, डायजेशन बिघडवतं. आणि ते ऍसिडिटी वाढवतं आणि ते पचनक्रिया बिघडतो पूर्णपणे. ठीक आहे. खुश आहेत एकदम. चला, काळजी घ्या.